मित्रांनो, तुम्हीही जर महाराष्ट्र LLB CET 2027 ची तयारी सुरू करणार असाल, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण फक्त जास्त अभ्यास नाही, तर योग्य स्ट्रॅटेजी, स्मार्ट प्रॅक्टिस आणि डेली कन्सिस्टन्सी तुम्हाला 99 पर्सेंटाईल पर्यंत घेऊन जाऊ शकते. आणि या व्हिडिओमध्ये आपण या CETच्या कंप्लीट प्रिपरेशनसाठी असणारा रोड मॅप, त्यानंतर डेली स्टडी प्लॅन, तसेच सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी आणि बिगिनर स्टुडंटने कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत या गोष्टी आपण पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजपासूनच तुमच्या अभ्यासाची तयारी योग्य दिशेने सुरू करा. तर महाराष्ट्र लॉ CET 2027 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 25 मे पासून सुरू झालेली आहे आणि या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतात. जर तुम्ही वर्किंग असाल तर त्या रेकॉर्डेड लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही या सीईटीचं प्रिपरेशन करू शकता. 50 पेक्षा अधिक ऍक्च्युअल परीक्षेच्या पॅटर्न नुसार असणाऱ्या मॉक टेस्ट, 2000 पेक्षा अधिक MCQ आणि रेग्युलर गायडन्स तुम्हाला या बॅच मध्ये दिला जाणार आहे. आणि या बॅचला जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा, त्यामध्ये रजिस्टर करा आणि महाराष्ट्र लॉ CET 3 इयर आणि महाराष्ट्र लॉ CET 5 इयर 2027 हे कोर्सेस सर्च करून तुम्ही इथे जॉईन करू शकता. जर या कोर्सेसला जॉईन करण्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर दिलेल्या नंबर्सवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामुळे लवकरात लवकर या कोर्सेसला जॉईन करा आणि ग्लोबल ऑनलाईनच्या मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसारखंच महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. आता सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूयात की ही जी CET आहे ती इतर CETs पेक्षा वेगळी कशी आहे. या परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला नसणार आहे. इथे तुम्हाला तुमचा स्पीड महत्वाचा आहे. जर तुम्हाला वाचनाची सवय असेल तर त्या सवयीचा नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. जर तुम्ही एखाद्या कामामध्ये कन्सिस्टंट राहत असाल तर त्याचा उपयोग तुम्हाला या परीक्षेच्या अभ्यासासाठी होणार आहे. आणि जर चांगल्या पद्धतीने तुम्ही या परीक्षेचं प्रिपरेशन केलं तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळणं पॉसिबल आहे. जर आपण या परीक्षेचा पॅटर्न पाहिला तर इथे तुम्हाला टोटल 120 प्रश्न विचारले जातात आणि 120 मिनिटांचाच वेळ या परीक्षेसाठी दिला जातो. त्यानंतर इथे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. जर परीक्षेची डिफिकल्टी लेवल आपण पाहिली तर ही परीक्षा मॉडरेट लेवलची असणार आहे. याच्यामध्ये कॉम्पीट करण्यासाठी नक्कीच तुम्हाला तुमचा स्पीड आणि ॲक्युरसी या दोन्ही गोष्टींची गरज पडणार आहे. जर आपण या परीक्षेमध्ये असणारे सेक्शन्स पाहिले तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग 24 मार्कला विचारलं जातं. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हे 32 मार्कला विचारलं जातं. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग हे 24 मार्कला विचारतात आणि इंग्लिश लँग्वेज हा 40 मार्कचा सब्जेक्ट असणार आहे. अशा पद्धतीने 120 मार्कांचा तुमचा हा पेपर असेल आणि या सर्व विषयांवरती ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचेसमध्ये तुमचे क्लासेस घेतले जातात. तुम्हाला नोट्स सुद्धा इथे दिल्या जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा अभ्यास करून सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळतात आणि त्यांना चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन भेटत नाही. त्यासाठी काही कारणं आहेत. त्यासाठी पहिलं असणारं कारण म्हणजे तुम्ही या परीक्षेचं प्रिपरेशन खूप उशिरा सुरू करता. समजा परीक्षेला 2-3 महिने बाकी आहेत किंवा परीक्षेचा फॉर्म भरलाय आणि त्याच्यानंतर या परीक्षेचं प्रिपरेशन तुम्ही सुरू करताय, तर अशा वेळेस चांगले मार्क्स आणि चांगलं कॉलेज मिळण्याची जी शक्यता आहे ती कमी होते. कारण मार्क्स कमी येतात आणि कट ऑफ खूप जास्त हाय असतो. तसेच जर तुम्ही रँडमली या परीक्षेचा स्टडी केला तरीही तुम्हाला या परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळू शकतात. कारण रँडमली तुम्ही कुठलंही पुस्तक उचललं, कुठल्याही नोट्स उचलले आणि त्या नोट्स, ते पुस्तकं तुम्ही वाचत बसलात तर ते पुस्तकं, त्या नोट्स एक्झाम ओरिएंटेड असतीलच अशा नाही. त्यामुळे एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि एक स्ट्रक्चर्ड स्टडी तुम्ही करणं गरजेचं आहे. जसं की आपण पाहिलं, इंग्लिश या विषयाला 40 मार्क या परीक्षेमध्ये आहेत. त्यामुळे इंग्लिश हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि इंग्लिश वाचनाची तुमची सवय नसेल तर इंग्लिशमधलं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन असू द्यात किंवा लीगल रिझनिंग मधले पॅसेजेस असू द्यात किंवा लॉजिकल रिझनिंग मधले क्वेश्चन्स असू द्यात, अशा वेळेस तुम्हाला ते क्वेश्चन समजायला अडचणी येतात आणि तुमचा वेळ जास्त इथे निघून जातो आणि परीक्षेमध्ये तुम्हाला वेळ पुरत नाही. तुमचं टाइम मॅनेजमेंट बिघडतं आणि तुम्हाला जास्त प्रश्न सॉल्व्ह करता येत नाही. अल्टिमेटली तुमचा स्कोर कमी येतो. त्यानंतर मॉक टेस्ट तुम्ही अवॉइड ज्यावेळेस करता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला या परीक्षेसाठी अडचणी येतात. कारण मॉक टेस्ट दिल्यानंतर आपली या एक्झामची प्रॅक्टिस होते आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त MCQ तुम्ही सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस केली तर ऑब्व्हियसली तुम्हाला परीक्षेच्या वेळेस याची मदत होते. त्यानंतर प्रॉपर रिव्हिजन न करणं असेल
आणि फक्त यूट्यूबच्या व्हिडिओजवरती अवलंबून राहणं यामुळे सुद्धा तुमचा स्टडी जो आहे तो कम्प्लीट होत नाही. प्रत्येक टॉपिक तुमच्या वाचनामध्ये येत नाही, अभ्यासामध्ये येत नाही आणि परीक्षेमध्ये कमी मार्क्स येऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या परीक्षेविषयी जर पाहिलं तर या परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न जे असतात ते लॉजिक बेस्ड असतात. त्यानंतर लीगल ॲप्टिट्यूडमध्ये मॅक्सिमम फोकस हा रिझनिंग वरती असतो. तसेच जे विद्यार्थी बिगिनर आहेत ते सुद्धा या परीक्षेमध्ये चांगला स्कोअर करू शकतात, कारण या परीक्षेमध्ये कॉन्सेप्ट लक्षात ठेवण्यापेक्षा जर तुम्हाला वाचनाची सवय असेल आणि लॉजिकल थिंकिंग तुमचं असेल तर याचा फायदा तुम्हाला या परीक्षेमध्ये होणार आहे. आता मित्रांनो, जर तुम्ही या परीक्षेचा अभ्यास सुरू केला असेल किंवा सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही डेली 2 तास जरी या परीक्षेसाठी दिले तर इझिली तुम्ही 99+ या परीक्षेमध्ये आणू शकता आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये जसं की GLC मुंबई असेल, ILS पुणे असेल, अशा कॉलेजेसमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्यासाठी इंग्लिश या विषयाला तुम्ही डेली 30 ते 35 मिनिट देणं अपेक्षित आहे. लीगल ॲप्टिट्यूडला सुद्धा डेली 30 ते 35 मिनिट द्या. त्यानंतर लॉजिकल रिझनिंगला सुद्धा तुम्ही डेली अर्धा तास दिला तरी इनफ असेल आणि जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सला डेली 20 मिनिट तुम्ही जरी दिले तरी इझिली तुम्ही या परीक्षेचा अभ्यास परीक्षेपर्यंत कव्हर करू शकता आणि 99+ तुम्ही या परीक्षेमध्ये आणू शकता. आता जसं की आपण सुरुवातीला पाहिलं की इंग्लिश विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती फोकस करायचंय, कारण हे फक्त इंग्लिश या सेक्शनमध्ये नव्हे तर लॉजिकल आणि लीगल या सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनचा खूप जास्त उपयोग होतो. त्यानंतर व्हॉकॅब्युलरीवरती तुम्ही इथे फोकस करा. ग्रामर करणं महत्त्वाचं आहे. सेंटेन्स करेक्शन असेल, पॅराजम्बल्स असेल आणि इतर जो सिलेबस आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. त्यासाठी डेली तुम्ही न्यूजपेपरमधले एडिटोरियल वाचणं गरजेचं आहे. डेली नवीन 5 शब्द शिकण्याची सवय करून घ्या आणि शॉर्ट समरीज लिहिण्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचं कॉम्प्रिहेन्शन डेव्हलप होईल. आता लीगल ॲप्टिट्यूडचा स्टडी करत असताना तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. लीगल मॅक्सिम्स, लीगल टर्म्स असतील त्या कराव्यात. कॉन्ट्रॅक्ट लॉ असेल, टॉर्ट असेल, क्रिमिनल लॉ असेल, फॅमिली लॉ असेल, त्यानंतर लीगल रिझनिंग असेल आणि इंटरनॅशनल लॉ असेल, यावरती तुम्ही जास्तीत जास्त फोकस करावा. या सगळ्या लॉज मधले जे प्रिन्सिपल्स आहेत ते अप्लाय करून तुम्हाला प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, कारण या पेपरमध्ये लीगल ॲप्टिट्यूड सेक्शनमध्ये प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चनवरती जास्तीत जास्त MCQ येतात आणि जर तुम्हाला ते योग्य रीतीने जमलं तर इझिली तुम्ही या परीक्षेमध्ये स्कोअर करू शकता. त्यानंतर लॉजिकल रिझनिंगच्या बाबतीत आपण जर विचार केला तर लॉजिकल रिझनिंगमध्ये महत्त्वाचे असणारे टॉपिक म्हणजे सिलोजिझम असेल, कन्क्लुजन असेल, अझम्पशन असेल, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, सेटिंग अरेंजमेंट आणि इतरही काही महत्त्वाचे टॉपिक्स लॉजिकल रिझनिंगसाठी तुम्हाला स्टडी करायचे आहेत. आता रिझनिंगचं स्किल तुमचं डेव्हलप होण्यासाठी डेली MCQची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण याच सेक्शनमध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ जो आहे तो वाया जाणार आहे आणि जर तुम्ही इथे जास्त वेळ वेस्ट केला तर नक्कीच तुमचा पेपर कव्हर होणार नाही आणि कमी क्वेश्चन्स अटेम्प्ट केल्यामुळे तुमचा स्कोअरही होणार नाही. त्याच्यामुळे या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो कुठला सब्जेक्ट असेल टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये तर तो लॉजिकल रिझनिंग आहे. जर तुम्ही याची व्यवस्थित प्रॅक्टिस केली, या MCQजला सॉल्व्ह करण्यासाठी ज्या ट्रिक्स आणि टिप्स असतात त्या समजून घेतल्या तर इझिली तुम्ही हा सेक्शन कमीत कमी वेळेमध्ये कव्हर करून जास्तीत जास्त MCQ हे इतर सेक्शनचे सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचेसमध्ये तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स दिल्या जातात, टिप्स दिल्या जातात, जेणेकरून तुमचा वेळ वाचतो आणि मॅक्सिमम क्वेश्चन तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर GK आणि करंट अफेअर्सच्या बाबतीत आपण जर विचार केला तर करंट अफेअर्समध्ये करंट सुप्रीम कोर्ट अपडेट तुम्ही लक्षात ठेवा. पार्लमेंटच्या ज्या न्यूज असतात त्याच्यावरती फोकस करा. इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट असतील, अवॉर्ड्स असतील, गव्हर्नमेंट स्कीम्स असतील, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असतील, याच्यावरती फोकस करा आणि मंथली या नोट्सचं रिव्हिजन करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असेल. आता आपल्याकडे जवळजवळ 12 महिन्यांचा वेळ आहे, तर या 12 महिन्याच्या वेळेमध्ये 3 स्टेजमध्ये 3 फेजमध्ये तुम्ही या परीक्षेचा अभ्यास कसा करू शकता ते आपण पाहूयात. पहिला फेज जो असणार आहे तिथे तुम्हाला फाउंडेशन बिल्ड करायचंय. दुसऱ्या फेजमध्ये प्रॅक्टिस वाढवायची आणि तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला या CETचं फायनल प्रिपरेशन करायचंय. तर फेज 1 मध्ये कॉन्सेप्ट समजून घ्या, रीडिंग हॅबिट्स तुमच्या डेव्हलप करा आणि बेसिक MCQज जे आहेत ते सुरुवातीचे 3 ते 4 महिने सॉल्व्ह करायला विसरू नका. त्यानंतर पुढच्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट द्यायच्या आहेत, सेक्शनल मॉक टेस्ट द्यायच्या आहेत आणि इथे तुमचा स्पीड बिल्ड करायचा आहे.
शेवटच्या तिसऱ्या फेजमध्ये फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्ही देणं अपेक्षित आहे. ग्लोबल ऑनलाईनच्या बॅचमध्ये तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट दिल्या जातात. रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि जे जे एरिया तुमचे वीक आहेत त्याच्यावरती फोकस करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. एवढं सगळं करून तुम्हाला तुमचं टाइम मॅनेजमेंट इथे फेज 3 मध्ये व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता हा सगळा अभ्यास जो आहे तो कुठून आपण करू शकतो ते आपण पाहूयात. तर इथे इंग्लिश या विषयासाठी तुम्ही रेनन मार्टिन एडिटोरियल रीडिंग करू शकता. त्यानंतर लीगल ॲप्टिट्यूडसाठी युनिव्हर्सलचं लॉ गाईड वापरू शकता. रिझनिंगसाठी RS अग्रवाल आणि जनरल नॉलेजसाठी मंथली करंट अफेअर्सच्या PDF तुम्ही रेफर करू शकता. PYQs तुम्ही अभ्यासणं तेवढंच गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला या एक्झामची जी डिफिकल्टी लेवल आहे ती लक्षात येईल. आता हे जे सर्व पुस्तकं आहेत ते इंग्रजी मीडियममध्ये अवेलेबल आहे. जर तुम्हाला मराठी मीडियममधून या सर्व सेक्शनचा अभ्यास करायचा असेल आणि इंग्लिश मीडियमवाल्यांना सुद्धा हे सर्व सेक्शन एकाच ठिकाणी एकाच बुकमध्ये हवे असतील तर ग्लोबल ऑनलाईनचं CETचं बुक आता Amazonवरती, फ्लिपकार्टवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. हे पुस्तकं तुम्हाला इंग्रजी आणि मराठी अशा दोन्हीही माध्यमामध्ये मिळतील. थिअरीच्या बुकमध्ये तुम्हाला डिटेल सिलेबस दिलेला आहे, त्याच्यावरती डिटेल डिस्कशन केलेलं आहे. सराव प्रश्नपत्रिकामध्ये तुम्हाला 25 सराव प्रश्नपत्रिका उत्तरांसहित आणि त्याच्यामध्ये 2600 पेक्षा अधिक MCQs कव्हर करण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे कम्प्लीट पॅकेज असणार आहे आणि याचा वापर करून तुम्ही या CETचं प्रिपरेशन सुद्धा व्यवस्थित करू शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक सुद्धा दिलेले आहे, त्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा आणि सोबतच लॉ CETची बॅच जी 25 मे पासून सुरू करण्यात आलेली आहे ती बॅच जॉईन करायला विसरू नका. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.